नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर या ठिकाणी आत्ताच 10 मिनिटापूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेला आहे। आज दिनांक 16 जून 2026 रोजी धडाकेबाज निर्णय घेण्यात आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता दिनांक 16 जून 2026 रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय काय आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी पाहू शकता मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय। महाराष्ट्र शासन दिनांक 16 जून 2026। पहिला आहे वैद्यकीय उपचारामध्ये अचूकता यावी यासाठी निदान प्रणालीतील महत्त्वाचा असा प्रकल्प नागपूर येथे राबवण्यात येणार आहे। त्यासाठी हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्प या ठिकाणी पाहू शकता नागपूर येथे राबवण्यात येणार आहे। हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्प म्हणजे हाय एनर्जी मेडिकल या ठिकाणी या NHECP उभारणीस मान्यता। मध्य भारतातील एकमेव महत्त्वाकांक्षी प्रकल्प। गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार। विविध रोगांचे आजारांचे निदान करण्यासाठी या प्रणालीचा या ठिकाणी वापर करता येणार आहे। महाराष्ट्रात ग्रामीण पेय जल धोरण दुसरा आहे महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर करण्यात आलेला आहे। राज्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी व कायमस्वरूपी उपाययोजनावर भर। ग्रामीण पेयजल योजनांचा शाश्वत विकास होणार। विविध योजनांचे एकत्रीकरण करून हे धोरण या ठिकाणी राबवण्यात येणार। स्वच्छ, निर्जंतुक व दर्जेदार पाणी पुरवठा व्हावा यासाठीचे नियोजन आणि योजना चांगल्या रीतीने राबवण्यासाठी दीर्घकालीन नियोजन होणार आहे। त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीतील तिसरा आणि महत्त्वपूर्ण असा निर्णय काय आहे बघा। महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली, ज्याला आपण महाराष्ट्र अनमॅन्ड सिस्टीम पॉलिसी म्हणतो, ही धोरण 2026 जाहीर करण्यात आलेला आहे। हवाई किंवा सागरी तसेच जमिनीवरील कृषी व अन्य ठिकाणाच्या विविध कामासाठी या स्वयंचलित प्रणालीतील उपकरणाची निर्मिती करण्यासाठीचे धोरण। जोखमीच्या आणि अवघड परिस्थितीतील कामासाठी वापरता येणाऱ्या या ड्रोनसह विविध रोबोट्सची निर्मिती, या क्षेत्रातील संशोधन व विकास, मनुष्यबळ प्रशिक्षण आदी उपक्रमांना प्रोत्साहन मिळणार। त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण चौथा निर्णय काय सांगतोय बघा। राज्यात भारत नेट कार्यक्रम राबवण्यासाठी सुधारित पद्धतीस मंजुरी देण्यात आलेला आहे। हा अमेंडेड भारत नेट प्रोग्राम म्हणजे कार्यक्रम राबवण्यासाठी महानेट डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड म्हणजे MDIL या नावाने विशेष हेतू वहन यंत्रणा म्हणजे स्टेट लेड स्पेशल पर्पज व्हेइकल SPV ही स्थापन करणार। त्यानंतर पाचवं बघा, मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय। विकसित भारत जी रामजी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि यासाठी विकसित भारत जी रामजी कायदा 2025 या कायद्याशी सुसंगत अशा तरतुदी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम 1977 मध्ये करण्यात येणार। या तरतुदी तसेच अध्यादेश निर्गमित करण्यास मान्यता। त्यानंतर शेवटचं महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्याची अंतिम मुदतवाढ। त्यासाठी मुंबई महापालिका अधिनियम, महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमता सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आलेला आहे। पाहू शकता, एकूणच अशा पद्धतीने आत्ताच म्हणजे एक 10 मिनिटं अगोदर मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करणं गरजेचं आहे। ताज्या घडामोडी व ताज्या अपडेट आहेत। आजची महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि अशाच प्रकारचे ताज्या घडामोडी व नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा आमचे जर अध्यापनाचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।